कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरक्षणाच्या कोट्यवधींच्या इमारती वापरविना धूळ खात पडल्या आहेत. काही इमारतींची तर दुरवस्था झाली असून महापालिकेचे नुकसान होत आहे. या सर्व बाबींवर शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी संताप व्यक्त केला. तसेच आपली प्रतिक्रिया देत काय म्हणाले माजी नगरसेवक मोहन उगले जाणून घेऊया. कल्याण डोंबिवली महापालिका परिक्षेत्रामध्ये माझ्या प्रभागामध्ये असे 5 आरक्षण आहेत. त्या आरक्षणांपैकी हे 3 आरक्षण मी तुम्हाला दाखवलेले आहेत की ज्या ठिकाणी निदान डायग्नोस्टिक सेंटर आणि हे प्राथमिक आरोग्य केंद्र असं महापालिकेमध्ये इस्टिमेट तयार होतं. गेले 10-12 वर्षापासून हे प्रॉपर्टी अशी सडते. आज तगात कुठल्याही महापालिकेचा जो इस्टेट मॅनेजर येतो तो ह्या वास्तूला कधी व्हिजिट केलेली नाही आहे. त्यामुळे मी माननीय आयुक्त महोदय यांना 1 वर्षापूर्वी सदर बाबतीमध्ये आणि त्या टायमाला ज्या होत्या गुळवे मॅडम त्यांनासुद्धा असं निवेदन दिलं होतं आणि पेपरची कात्रण दिली होती की या वास्तूंची दुरावस्था आहे. आणि मग जर का दुरावस्था आहे तर मग ह्या वास्तू महापालिका बिल्डरकडनं घेते कशाला किंवा आरक्षण बदली करते कशाला. मग जर का त्या वास्तूचा आपण विनियोग करत नाही जनतेसाठी मग हे आरक्षण आणि त्याचा ताबा आणि जे महापालिकेला प्रॉपर्टी भेटली त्याची व्हॅल्युएशन आजच्या तारखेला करोडो रुपयाची आहे. मग त्या करोडो रुपये जर का एफडी ठेवले असते त्यांच्याकडनं घेऊन आणि ही वास्तू तशी त्या लोकांना दिली असती तर आजच्या तारखेला कितीतरी व्याज मिळालं असतं. परंतु प्रत्यक्षात जनतेला काय मिळतं आहे हे तुम्ही बघता. काय मागणी असणार? माझी ही मागणी आहे की महापालिका आयुक्त कार्यतत्पर आहे असं शहरामध्ये चर्चा आहे आणि असं आम्ही पण मानतो. परंतु या जर का वास्तू त्यांच्या खालच्या अधिकारी त्यांना कुठलीही माहिती देत नसेल तर ही एक मोठी शोकांतिका आहे.